पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। कल्याण येथे मराठी अमराठी वादाने एका मुलाचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे। कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातील हा धक्कादायक प्रकार असल्याची माहिती आहे। अर्णव खैरे नावाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे। मुलुंड येथे कॉलेजला जाताना ट्रेनमध्ये धक्का लागला, यावरून हिंदी मराठी बोलण्यावरून वाद झाला। या वादातून 4 ते 5 जणांनी अर्णव खैरे याला बेदम मारहाण केली होती। या मारहाणीनंतर मानसिक तणावात असलेल्या अर्णव खैरे याने राहत्या घरी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवलं होतं, असा आरोप मयत अर्णव खैरे यांचे वडील जितेंद्र खैरे यांनी केला आहे। या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती आहे। या प्रकरणी अर्णवचे वडील यांनी काही गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार माझा मुलगा अर्णव नेहमीप्रमाणे कॉलेजला जायला निघाला। त्याचा फर्स्ट क्लासचा पास संपला असल्याने त्यांनी सेकंड क्लासचं तिकीट घेतलं आणि त्यांनी कल्याणवरून लोकल पकडली। त्याच्या समोर एक हिंदी भाषिक मुलगा होता। गर्दी असल्याने त्या व्यक्तीचं प्रेशर अर्णववर येत होतं, त्यामुळे तो समोरच्या व्यक्तीला हिंदीत म्हणाला की माझ्यावर प्रेशर येत आहे, तुम्ही थोडं समोर व्हा। तेव्हा आसपासच्या प्रवाशांनी अर्णवच्या कानशिलात लगावली आणि बोलले की मराठीत बोल। तर अर्णव म्हणाला की मी मराठीचा आहे। मग ते म्हणाले मराठी असून मराठीत बोलायला लाज वाटते का, असं म्हणत त्याला मारहाण केली। मी त्याला विचारलं की तू भांडण वाढवलंस का, तर अर्णव नाही म्हणाला। माझ्या मुलांना तशी शिकवण नाही। अर्णवने मला मेसेज करून सांगितलं की मला मळमळ होतीये, मी कॉलेजमधून घरी चाललो आहे। मी ठीक आहे बोललो। त्याने नेहमीप्रमाणे मला फोनवरून सांगितलं की मी कल्याण स्टेशनला उतरला आहे, तो मग घरी आला। मग सांगितलं, त्यानंतर तो 10 ते 15 मिनिटांनी मला पुन्हा कॉल केला। मग त्याने मला घडलेली सर्व गोष्ट सांगितली। मी बोललो तू घाबरू नकोस, आपण त्यांना हवं तर रेल्वे पोलिसांना सोबत घेऊन जाऊ आणि विचारू द्या। माझ्या मुलाला ज्याने त्रास दिला आणि त्याला जीवे देण्यास भाग पाडलं, त्याला शोधून काढावं आणि कठोर शिक्षा करावी। माझा मुलगा गेला, दुसऱ्यांसोबत असं काही होऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।